त्यातल्या 2 वारी कार्तिक आणि आषाढी खूप महत्त्वाची वारी आहे। जशी शेतकरी पेरणी झाल्यानंतर लगेच त्यांना 15-21 दिवसाचा टायमिंग असतो, त्याच्यानंतर लावणी येते, त्याच्यामधला हा गॅपसाठी बरोबर परफेक्ट त्यांनी ठेवलेला आहे आणि तो आषाढी एकादशी आहे। आणि आषाढी एकादशीला हे सगळं समाजकारण आणि हे सगळं आहेच, प्रश्नच नाही। आणि ते 100 किलोमीटर गेल्यानंतर चालत जाऊन भजन म्हणत जातं, त्यांची कॅलरी वगैरे सगळे कमी होतात आणि त्याच्यामुळे तुमची तब्येत व्यवस्थित राहते। हा त्याच्या मागे एक उद्देश असावा असं मला वाटतं। एवढं वारी सुरू झाली, तुकोबांची गाडी, भाविकांचा मेळा, एकतेचा संगम, ज्ञानेश्वरांचे वचन असते ओठा ओठावर, चंद्रभागेच्या काठी हरिपाठाचा झाला झंकार। पंढरपूरच्या वारीत विठोबाचे रूप पाहिले, भक्तांचे मन प्रेमाने उतमलेले, जाती धर्म विसरून सर्वांनी धर्मी साथ, वारीचा तो आनंद शब्दात न सांगता येईल। या दोघांनी घेतलाय तो धर्म, प्रेम आणि एकतेचीच वारी हीच खरी वारी। मामा बोलला की रेकॉर्डिंग नाही आहे, म्हणजे त्याचा रेकॉर्ड नाही, त्याचा पण वाटतं हेरिटेजचा दर्जा दिलेला आहे, पण ती 350 वर्षापासून चालू आहे, त्याचं आहे म्हणजे 350 वर्षापासूनची आहे ते सिद्ध झाले आणि त्याला हेरिटेजचा दर्जा दिलाय। मला वाटतं असं डॉक्युमेंटेशनचा विषय काढला तर हल्ली संपूर्ण जगभर जी गोष्ट केली ISO 9000 वगैरे, त्याच्यात ह्या वारीला बसून त्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी जास्त वाढवणं वगैरे हे कोणाला जर करता आलं आणि त्याच्यावरती त्यांनी ISO म्हणजे त्या एक कलम टाकून ते वारीचं त्या दृष्टीने जर कोणी नीट त्याच्यावरती थिसिस वगैरे लिहिला आणि ते लोकांनी अनुकरण केलं तर त्यात थोडासा फायदा होईल असं मला वाटतं। विठ्ठल बोलल्यामुळे आपला हृदयाचे कंप कंट्रोलमध्ये येतात आणि गजर टाळांचा गजर त्याच्यामुळे आणखीन त्याला साथ मिळते, त्याच्यामुळे तुमची तब्येत चांगली राहते, एवढं मला म्हणायचं आहे। ऍक्च्युली ज्यांनी वारीमध्ये जाऊन तो अनुमती घेतला, तो अलौकिक अनुभव घेतला, ते सांगतो। मित्रांनो, दिलीप शिरे सर यांचा चांगला उपक्रम आहे। प्रत्येक वर्षी पिकनिकला आल्यानंतर काहीतरी वेगळं करायचं हे त्यांच्या मनात असतं आणि तसं हे सातत्याने करत आहेत। यावर्षी त्यांनी वारीचा उपक्रम केला। खरा वारकरी कोण या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवं होतं। चांगली चर्चा झाली या खरा वारकरी कोण याच्यात, पण प्रश्नाला मुद्देसूद हात घालून त्याचं उत्तर देणं हे फार कठीण, फार कमी लोकांना जमलंय। त्याची चर्चा आपण नंतर करूया। पण वारीला जाणं हे काय मुद्दाम मला वाटतं, स्वतः मी वारीला जातोय असं सांगून होत नाही। मी आता वारीला जातोय आणि मी जाणार आहे, हे सगळं अचानक घडलंय। काय झालं की हडकरांनी आम्ही आता आपण सगळ्यांशी रिटायरमेंट नंतर एकमेकांशी बोलत असतो, तसं हडकरके आणि माझं पण असं बोलणं होत असतं। तर एक दिवस बोलता बोलता हडकरच मला म्हणाला, काय म्हणाला सांग? अरे, एकादशीची जी वारी असते त्याला मला कधीतरी चालत जायचंय आणि त्याचा अनुभव घ्यायचा आहे की एवढी लोक चालत असतात, म्हणजे एकदम झपाटलेली असतात, वयाचं त्यांना कोणाला बंधन नसतं। 8 वर्षाची मुलं ते 80-90 वर्षांची वयस्कर माणसं असतात, ज्या उत्साहाने जात असतात। त्यातली काही माणसं ही आपल्या आईवडिलांना आपल्या खांद्यावर घेऊन जात असतात आणि तेही वयस्करच असतात, त्यांच्या आईवडील तर ते 80-90, पण हेही 60 वर्षाचे वगैरे असतात, पण त्या उत्साहात जात असतात आणि त्यांचा तो उत्साह खरोखर वाखाणण्याजोगा असतो। ही दिंडी म्हणजे फक्त ज्या महिला आम्ही बघायचो त्यांच्याकडे फक्त कपड्यांचं बोचकं वर तुळशीचं वृंदावन आणि तरी त्या गावात असायच्या, म्हणजे हा दिवसाचा 20-30 किलोमीटरचा प्रवास ते लोक रोज करायचे। आम्हाला तर आश्चर्य वाटायचं की आपण आपल्या नॉर्मल जीवनात असं बघतच नाही की आपण 5-10 किलोमीटर सुद्धा रोज चालतो, पण हे ती तिथून आपल्या गावावरून येत असतात आणि ते प्रचंड अंतर असतात। मला वाटते 300-350 किलोमीटर अंतर असेल, तर ते अशी कित्येक दिंड्या आधी बघितल्या की तिकडनं आळंदीवरनं आल्या, म्हणजे एकदमच वाढलेले, म्हणजे आणि मग ते त्यांचा मुक्काम कुठेतरी घेतात, तिथे झोपतात, जेवण बनवतात, म्हणजे आम्हाला ते अपेक्षित पण नव्हतं।
तो प्रकार बघितला आणि त्याने आम्हालाही आम्ही झपाटून गेलो. म्हणजे एवढा जनसमुदाय होता कित्येक लाखाचा आणि बापरे, तो एक वेगळाच अनुभव जो आयुष्यात ती शिस्त त्याच्यामध्ये. ते रिंगण एक साधारण 10 वाजता चालू होत आहे. असं बघितल्यानंतर आम्ही सकाळी 7 वाजता ते रिंगणाच्या बाहेर जाऊन बघतो. रिंगण म्हणजे एक मोठा राऊंड असतो आणि त्या राऊंड मध्ये मधला पॅसेज असा मोकळा सोडलेला असतो. जिथून दिंड्या येतात, जिथे घोडे धावतात, जिथे टाळवाले धावतात, जिथे मृदुंगवाले धावतात, जिथे हत्तीवाले म्हणजे जे असतील ते वाहनवाले ते सगळे त्या रिंगणाला राऊंड मारतात आणि मग त्या मधल्या सर्कलमध्ये येऊन बसतात. आणि आपण जे भक्तगण जे असतात, वारकरी किंवा कोणी आलेले नमस्ते सगळे त्या रिंगणाच्या बाहेर असतात, हे दृश्य बघत असतात. आणि ती आम्ही सकाळी गेलो होतो 7 वाजता तिथे उभं राहायला आणि आमच्या नंतर पाठीमागे आमच्या किती गर्दी झाली आम्हाला काहीच कळलं नाही. म्हणजे ते वातावरण जे असतं ते भारावून टाकणारं वातावरण असतं. आपण मी तर म्हणजे एखादा नास्तिक जरी असेल ना, आता गुप्ते तुला हे माहित नाही याच्याबद्दल किती वाटेल, पण गुप्तेसारखा माणूस जरी तिकडे गेला ना तर त्या वातावरणात त्या वातावरणात तो वाहत जाईल आणि त्याला अरे ते रिंगण हा जो प्रकार आहे ना हा काय असं आम्ही बघितलं नव्हतं. पण आता आपण सांगायचं म्हणजे वाऱ्या आहेत ना, आता कोणी ते सांगितलं ज्ञानेश्वरांची वारी, ज्ञानेश्वरांची वारी वेगळी असते, तुकारामांची वारी वेगळी असते, त्याच्यानंतर रामदासांची पालखी वेगळी असते. त्या सगळ्या पालख्यांचं हे नंतर पुढे अगोदर यात्रेच्या वेळेला पंढरपूरच्या अगोदर पुढे जरी थोड्या अंतरावर होते एकत्र ते मोठं रिंगण तयार होतं. आता आम्ही जे गेलो ते तुकारामांच्या वारीतनं गेलो होतो आणि ती वारीचं जे रिंगण झालं ते अमृत झालं आणि तिथे आम्ही सकाळी बसलो ना, त्याच्यानंतर आमच्या पाठीमागे जो समुदाय होता, अरे बाप रे. आणि त्या रिंगणात काय असतं, रिंगणात ते म्हणजे पालख्या किंवा ते वारकरी धावण्याच्या अगोदर ते बाकीचे लोक आहेत ना त्या रिंगणात धावतात आणि ते असे लोक धावतात की अरे आयुष्यात कधी धावले नसतील. आपण एखाद्या जर का बस पकडायला धावलो ना, बस पकडली तर आपण असं होतं ना, दमतो आपण. किंवा काय काय आपलं काय होतं, आपल्याला तोल जातो, आपण पडतो. पण ती माणसं म्हणजे का धावतात रे तिकडे, म्हणजे त्या स्पीड ते धावलं ह्या वयात. असं नाही तरुण असतात, ते म्हातारे असतात. ते माझ्या पायाला लागले, कोणी 500 किलोमीटर चालून आलंय, त्यांनी पायाला हे बांधले आणि ते लोक त्या रिंगणात धावतात, लिटरली धावतात. कोणी तुळस घेऊन जातोय, कोणी आणखीन काहीतरी टाळ घेऊन, त्यांचे वेगवेगळे असतात. पण तो जो प्रकार बघितला ना, आपल्याला वाटतं ह्या बायका पुढ्या खेळतात मध्ये तिथे. या बायका म्हणजे आपण म्हणतो ना, आपण हे चांगल्या बायका असं वाटतं एवढे, पण या चांगल्या बायका पण तिथे जाऊन म्हणजे कपडे चांगले घातले ते पण त्या पण तिला पुढ्या घेतात. आणि वारकरी पद्धत एक असतं ना की त्या बाईने नमस्कार केला की ते एकमेकांना नमस्कार करतात.